आज आहे आमच्याकडे आळूचं फतफदं, पण आमच्याकडे ह्याला तेरीची भाजी म्हणतात. तर काल आई बाबा गावावरून आले तर त्यांनी ही भाजी आणली आहे. तर आई भाजी साफ करून बाबांना कापायला देतात. हे बघा असं पानांमध्ये देठं गुंडाळून ही भाजी बाबा चॉपिंग करून देतात आणि मस्त भाजी शिजवूनसुद्धा घेणार आहेत. ह्यामध्ये थोडे पावटे आणि शेंगदाणे, हळद, मीठ सगळं मसाले वगैरे घालून भाजी छान शिजवून घेतली आहे. त्याचं गरगट्ट केलं आहे. तर आता वरून आई तडका देते. तडका पॅनमध्ये आधी लसूण घातलं आणि नंतर वरून तेल घातलं आणि अशी मस्त खमंग फोडणी दिली. बघा छान भाजी तयार झालेली आहे. सगळ्यांची फेवरेट भाजी आहे ही. तर संध्याकाळी उर्वी आईबाबांसोबत बाहेर फिरायला चालली आहे. ती आई बाबा आले की खूप खुश होते, फिरायला वगैरे मिळतं त्यामुळे. तर ती आता आम्हाला दोघांना घरी ठेवून आईबाबांसोबत फिरायला चालली. आणि संध्याकाळी आज भाऊ येणार आहे माझा. तर नाश्त्याला म्हटलं आज काय वेगळं बनावं, तर आज ब्रेडचे पॅटीस बनवणार आहे. तर इथे मी ब्रेडचे पॅटीस छान स्टफिंग करून तळून वगैरे घेते आहे. आणि जी भाजी उरली आहे बटाट्याची त्याचे छान बटाटेवडेसुद्धा बनवणार आहे. बघा ब्रेडचे पॅटीस खूप मस्त झाले आहेत. जरा पण ऑइलसुद्धा लागत नाही, एवढे छान ब्रेड पॅटीस झालेत. सॉससोबत खायचे आणि नंतर चटणीसुद्धा बनवणार आहे. तर इकडे मोदकसुद्धा माझे तयार झाले आहेत. पूर्वी आईबाबांसोबत येईपर्यंत मोदक आणि पॅटीस छान तयार झाले आहेत आणि भाऊसुद्धा आला आहे आणि मस्त नाश्ता एन्जॉय करत आहेत सगळे. उर्वीलासुद्धा पॅटीस आवडल्या. उर्वीसुद्धा खाते, असं चटपटीत खायला असेल तर तिलासुद्धा मजा येते. ते सगळं झाल्यानंतर वरती टेरेसवर जाणार आहे मी पूजा करायला. चंद्र काही दिसत नव्हता, थोडं मला उशीरच झालं वरती जायला. तर पूजा वगैरे करून झाली आहे आणि मोदकाचा नैवेद्यसुद्धा दाखवणार आहे आणि नंतर घरी सगळ्यांना मोदक देणार आहे. तर कसा वाटला आजचा छोटासा मिनी ब्लॉग कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. बाय.